बँक, विमा, पोस्ट, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम यासारख्या विविध क्षेत्रातल्या जवळपास 25 कोटी कर्मचारी आणि कामगार आज देशव्यापी बंद त्यांनी पुकारलेला आहे। त्यामुळे देशभरातल्या विविध सेवा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे। 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी हा बंद पुकारलेला आहे। सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी, कारखानदार समर्थक धोरणांना विरोध करण्यासाठी भारत बंदची ही हाक देण्यात आली आहे। त्यामुळे देशभरातले 25 कोटी कर्मचारी आज बंदमध्ये सहभागी होतील। विविध आस्थापना त्यामुळे बंद असतील। काय नेमके या सगळ्याचे परिणाम होणार आहेत? शेतकरी आणि ग्रामीण कर्मचारी सुद्धा या धरणा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे आज देशभरामध्ये हा देशव्यापी जेव्हा संप असेल तेव्हा देशामध्ये कुठकुठल्या व्यवस्था नेमक्या आज कोलमडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा एकदिवसीय संप आहे, मात्र कर्मचारी यापुढे नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेलेत। उर्वशी, आज हा देशव्यापी बंद आहे आणि जवळपास 25 कोटी कामगार आजच्या या संपामध्ये सहभागी होणार आहेत। काय नेमके परिणाम दिसतील? काय दिल्लीमध्ये या संदर्भातलं चित्र आहे? 10 असे कामगार संघटना एकत्रित येऊन हे संप जे आहे त्यांनी हाक मारली आहे आणि तिथेच आपण जेव्हा हे संप कॉल आउट केला आहे तिथेच हेही बघतो की शेतकरी संघटना म्हणजेच किसान युक्त मोर्चा बरोबरच जे दुसरे ग्रामीण विभागाचे शेतकरी संघटना आहेत ते सगळे एकत्र येऊन त्यांनी हा संप पुकारला आहे। आज दुपारी 2 वाजता जंतर मंतरवर एक मोर्चा निघणार जिथे एकत्रित येऊन सगळे संघटना जे एकत्रित येऊन त्यांनी तो हा जो आहे विरोध करणार आहे। त्यांचा विरोध नेमकं 4 लेबर कोड जे आहेत त्याला घेऊन आहे आणि त्यांचं हे म्हणणं आहे की आताची जी सरकार आहे, केंद्रीय सरकार आहे, ती कशा प्रकाराने कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, शेतकरी आणि दुसरे जे मजदूर आहेत त्यांना कुठे ना कुठे जो आहे नुकसान होतोय, त्यांना एक फायदा किंवा एक जी फॅसिलिटी असते ती मिळत नाहीये आणि म्हणून हा बंद पुकारलाय। 4 लेबर कोड्स हे मागे घ्यावे, बरोबरच मनरेगाची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवावी, ती कुठे ना कुठे शहरापर्यंत त्याचा विस्तार व्हावा हेही त्यांचं म्हणणं आहे। इतकंच नव्हे तर जास्त आणि जास्त अशा नोकऱ्या आणि त्याची स्पेस वाढावी, जागा जास्त वाढाव्या, जास्त नोकऱ्या जे यंगस्टर्स आहेत, जे युवान आहेत त्यांना द्यावे, हे सगळ्या या संघटनांच्या मागण्या आहेत। आज जे आहे हे बंद पुकारलं गेलं आहे आणि पुढे अजून त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण नाही होणार की पुढचं पाऊल काय होणार ते बघणं गरजेचं ठरेल। पण मात्र जे सामान्य नागरिक आहेत त्यांना कुठे ना कुठे अडथळा आजच्या एक नॉर्मल दिवसासाठी होऊ शकतो। तर जास्त सर्व्हिसेस ठप्प नाही होणार, पण रेल्वे सर्व्हिसेस मे बी थोडेसे डिलेड होऊ शकतात, थोडेसे काही ट्रेन्स विलंबित होऊ शकतात। 25 कोटी कामगार आजच्या या संपामध्ये येत आहेत आणि त्यामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यात देशव्यापी संप आहेत, त्यामुळे निश्चित या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या।